नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर मंगेश वर्धे काका आणि काकू आहेत. काका आणि काकू आज हल्लीच नरबेला समुद्र स्नानासाठी गेले होते. सौंदरकर काकांनी स्वामींचं घर जे बांधलेलं आहे गणपतीपुळे रोडवरती तिकडे. तर काका तुम्ही आता मी जाऊ शकलो नाही या वेळेला, पण तुम्ही गेलात तर तुमचा तिकडचा जरा एक्सपिरियन्स सांगा. तुम्ही तिकडनं कसे गेलात, तुम्हाला काय कुठे कुठे थांबलात आणि किती वाजता पोहोचला, जरा ती थोडीशी माहिती द्या. आणि तुमच्या तिकडे काय आलेला एक्सपिरियन्स काय होता, जरा ते आम्हाला ऐकायला छान वाटेल. नमस्कार. आधी देव माझा या चॅनलचे आभार. आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे वळूया. नर्वेचा अनुभव काय? नर्वेचा अनुभव बऱ्याच दिवसापासून आमच्या डोक्यात आहे की नर्वेला पोचायचं म्हणून. म्हणजे उदाहरणार्थ सौंदरकर काकांचा एक दिवस मला फोन आला होता. मी नर्वेमध्ये स्वामींच्या मूर्तीसमोर बसलोय आणि त्यांनी सांगितलंय की तू त्या वर्धेंच्या घरी पादुका घेऊन जा म्हणून. माझी आणि सौंदरकर काकांची ओळख तशी यतिगंधच्या प्रोग्रॅमला झाली होती, पण इतकी नाही की आज जेवढी छान बोलू शकतो किंवा गप्पा मारू शकतो एवढी ओळख नव्हती. त्यांचा हा फोन आल्यानंतर आम्ही दोघंही म्हणजे काय करायचं कळेना, तयारी पण नव्हती. पण काका म्हणाले काही नाही, मी येतो, तू काही तयारी करायची गरज नाही. त्याप्रमाणे काका आले. मी पादुका घ्यायला खाली बिल्डिंगच्या खाली गेलो, त्या घेऊन आलो. पूर्ण घरभर मी त्या पादुका फिरवल्या. जणू स्वामी आमचं घर त्यांना दाखवत गेलो की हे आमचं किचन, हे आमचं हॉल, इथे तुमचं बसण्याचं स्थान आहे, ही बेडरूम वगैरे, असं करत करत मग त्यांना आमच्या घरचे जे आजोबा आहेत किंवा स्वामी आहेत त्यांच्या खालीच त्यांची तयारी केली होती स्थानाची आणि पादुका ठेवल्या. मग पादुका पूजन वगैरे झालं. त्याच्यानंतर खूप गप्पा झाल्या. जवळजवळ 2-2.5 तास काका त्यांचे नरभेचे अनुभव सांगत होते. तेव्हा आम्ही दोघांनी पहिल्यांदा नरभे नावाचं गाव आहे याचा उल्लेख आम्हाला कळला होता की रत्नागिरीच्या पट्ट्यात आहे आणि स्वामींचं घर आहे हे ऐकल्यावर पण आम्हाला खूप आश्चर्य वाटलं की सगळेजण स्वामींचे मठ करतात, पण स्वामींचं घर, स्वामी निवास म्हटल्यावर आम्हाला पण तेव्हापासून ओढ लागली की आपण कधीतरी आपण पण जाऊया म्हणून इकडे. म्हणजे आम्ही प्लॅन पण करायचो की आपण जाऊया म्हणून, पण ते व्हायचं नाही. आणि एक मिनिट, आणि काकांनी काय सांगितलं होतं की तुम्ही स्वतःच्या गाडीने येऊ नका, तुम्ही सगळ्यांबरोबर बस नाही या. तो जो आनंद आहे तो तुम्ही उपभोगा, म्हणजे तुम्हाला कळेल की वारी हे काय असतं. काका सांगत होते ना त्यावेळेला, त्याच वेळेला त्याच्या आधी सांगत होते की आपण गाडी काढूया, नरवीला जाऊन येऊया. आणि ते व्हायचंच नाही. म्हणजे किती प्लॅन झाला. मग आम्हाला कळायला लागलं की हे स्वामींचे संकेत आहेत की तू असं यायचं नाहीस आणि तू वारी बरोबरच यायला पाहिजे. पण नंतर असं झालं की आम्ही खरंच आमच्या कामाच्या व्यापात, मला गिरनारवर पुस्तक लिहिण्याचा योग आलाय, तर ते लिहिताना मी दोघंही विसरलो ती तिच्या कामाला, लिखाणाच्या कामात. मग एक दिवस असं झालं की त्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं की काका पादुका घेऊन गेल्यानंतर पुढच्याच आठवड्यात पुन्हा एकदा सेम सिक्वेन्स की काका नरभेला स्वामींच्या समोर बसले असताना त्यांना आज्ञा आली की त्याच्या घरी आणि त्याला पादुका पूजन कसं करायचं ते शिकव. मग काका आमच्या घरी परत आले आणि मग पादुका पूजन कसं करायचं ते शिकवलं. दर गुरुवारी आम्ही पादुका पूजन करतो आणि त्याचा आनंद एकदम खूपच, म्हणजे विचारू नका एवढा मिळतो. आणि त्याच्यात एकदाही खंड पडला नाहीये. आम्ही मुलाकडे लंडनला गेलो तेव्हा देव्हाऱ्यातल्या छोट्या पादुका करून गेलो आणि तिथे सुद्धा आम्ही पादुका पूजन केलं. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की लंडनला जाताना आम्ही स्वामींनाच सांगितलं की मी तिकडे कशा तुझ्या पादुका घेऊन जाणार, कारण या पादुका अलाव केल्या नाहीत किंवा त्याच्यावर आक्षेप आणला तर एअरपोर्टवरनं परत कसं येणार. तर असं झालं की स्वामींच्या लोणावळ्याच्या मठात मला एवढ्या छोट्या चांदीच्या पादुका अशाच मिळाल्या होत्या. म्हणजे मी तिकडच्या पुजाऱ्याला विचारलं होतं तुझ्या ड्रॉवरमध्ये काहीतरी ठेवलंयस माझ्यासाठी, ते मला दे. तर तो नाहीच म्हणाला. मी म्हटलं तू शोध म्हणजे तुला मिळेल. तर त्यांनी शोधल्यानंतर त्याला पादुका मिळाल्या चांदीच्या. मग त्या चांदीच्या पादुका आम्ही घरी घेऊन आलो होतो. तेव्हा त्याच पादुका आम्ही लंडनला गेला त्याच्यावर हा अभिषेक करायचो. त्यामुळे त्याला एकदाही खंड पडला नाहीये, त्याचा आम्हाला आनंद आहे. मग
परत बॅक टू रुटीन, की आमच्या लक्षात राहिलं नाही की समुद्र स्नानाचा सोहळा आहे. मग एक दिवस तुमचाच फोन आला मला, काय रे जाणार आहेस की नाही? त्यावेळी माझ्या लक्षात आलं की अरे हो जायचंय. डेट्स तर तुम्ही सांगितल्या त्याप्रमाणे मग मी काकांना फोन केला की काका मला यायची इच्छा आहे. मग त्यांनी सोनालीताईंचा फोन दिला. मग त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी दीपाली डुमरेंचा फोन दिला. दीपाली डुमरे म्हणाले की एक कॅन्सलेशनची सीट आहे, तू येणार का? मी लगेच हो म्हटलं. त्याप्रमाणे माझी सीट झाली. काय झालं कुणास ठाऊक, 5 दिवसानंतर मला पुन्हा तुम्हाला फोन करायची इच्छा झाली. आपल्या बोलण्यानंतर असं झालं की तुम्ही म्हणाला की कधीतरी कॅन्सल होतं, तू काकीसाठी पण विचार बघ, तुला मिळेल सीट. तुमचा फोन ठेवल्या ठेवल्या मी परत दीपालीताईंना फोन केला. त्या म्हणाल्या कोणाची तरी परीक्षा आहे, तर ह्या येतील का? आम्ही म्हटलं हो. असं करून आम्ही दोघंही नरभेला पोचलो. म्हणजे दोघांनाही अक्षरशः स्वामींनी खेचून नेलं तिकडे. म्हणजे असं तुम्ही जे अनुभव विचारताय ना, तो हा पहिला अनुभव. दुसरं तिकडे जाताना कुठे उभं राहायचं, काय आहे, सकाळची कितीची बस किंवा किती वाजताची बस, यातलं काहीही आम्हाला माहीत नव्हतं. किंवा आम्हाला एवढंच माहीत होतं की कपडे 3 दिवसाचे न्यायचे आहेत. कुठे ठेवतात हेही देखील आम्हाला माहीत नव्हतं. म्हणजे हॉटेल असतं, धर्मशाळा असतं, काहीच माहीत नाही. आम्ही ठरवलं होतं दोघांनी ब्लँक जायचं, काही विचार करायचा नाही. पूर्वतयारी जी काही नॉर्मल होते तीच तयारी करायची. फक्त स्वामींच्या घरी जायचं म्हणजे स्वामीच आपली सोय करणार, तेच जबाबदारी घेणार. म्हणजे आपलं डोकं वापरायचंच नाही त्याच्यासाठी. मग असं झाल्यानंतर 2-3 दिवस राहिले असताना ॲडव्होकेट दळवींचा फोन आला की मी दळवी बोलतोय, तुम्ही इथे इथे उभं राहायचं आहे. त्यांनी पण मला एक जागा सांगितली आणि वेळ सांगितली. मग मी आदल्या दिवशी जाऊन ती जागा चेक केली आणि दळवीनं हीच जागा ना म्हणून कन्फर्म केलं. का तर माझ्यामुळे कोणाला उशीर होऊ नये म्हणून. आणि बस टायमात आली, आम्ही निघालो. निघाल्यानंतर आम्ही शेवटचा पिकअप होता आमचा, त्यामुळे आम्हाला बसमध्ये शेवटच्या 2 सीट्स मिळाल्या होत्या. आम्ही मस्तपैकी आरामात बसलो. मी नामस्मरण करायला डोळे बंद करून सुरू केलं. थोड्या वेळाने असं झालं की दीपाली डुमरे आमच्याकडे आले आणि म्हणाले की काका तुम्ही मागे बसला आहात, म्हणजे तुमचं वय बघितलं तर तुम्ही पुढे बसायला हरकत नाही. आणि पहिला सुखद धक्का, एवढे ट्रॅव्हल केलेत आम्ही, कोणीही पुढच्या माणसानी असं येऊन सांगितलं नाही की तुम्ही मागे बसलात, थोड्या वेळ पुढे बसा म्हणून. हा दुसरा एक्सपिरियन्स. मग मी स्वामींना असंच मनोमन म्हटलं की किती काळजी घेता. असं करत करत आम्ही पुढे बसलो, मागे बसलो, सगळेजण आपापल्या काय म्हणतात विचारात. मी जप करत बसलो होतो. एवढ्यात दीपालीताई आल्या आणि मला म्हणाला की तुम्ही स्वामींचे एक्सपिरियन्सेस सांगा ना आम्हाला. त्याच्या आधी आम्ही जोशी वडेवाल्यांकडे खायला थांबलो. मग थोडी सगळ्यांची ओळख झाली, कोण कोण आहे बसमध्ये हे आम्हाला कळलं, नाहीतर चेहरे पण माहिती नव्हते. मग तिकडे आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला, आलो. आणि मग त्याच्यानंतर मग थोडी ओळख झाली आणि त्यांनी यांना सांगितलं अनुभव सांगा म्हणून. मी वाटच बघत असतो ना, मला स्वामींबद्दल कधी बोलायला मिळतं. मग एकात ना एक असे विषय निघायला लागले. आणि मला जेवढे अनुभव, म्हणजे माझे आजोबा लिहिल्यानंतर सुद्धा खूप अनुभव आले आहेत. आणि दररोज काही ना काहीतरी अनुभव येतातच. ते सगळे मी असे लिहून ठेवले आहेत, त्याच्यावर कथा लिहिल्या आहेत किंवा काही. का तर कधी त्या स्किप होऊ नये माझ्याकडनं. मग त्या सगळ्या गोष्टी सांगत असताना मग स्वामींची भक्ती कशी करायला पाहिजे किंवा काही खंड पडता नये, हे सगळं सांगत आम्ही कोणतरी बसमध्ये म्हणाला नरभेच्या जवळ आलो. आणि मग आधी जे वेध लागले होते की आजोबांचा निवास किंवा आजोबांचं घर बघायचे, अक्षरशः बॅगा उचलल्या आणि बसमधनं उतरलो आणि मी चालायला लागलो. स्वामींचं निवास बघितल्यानंतर मला एवढा आनंद आला. त्याच्या बाहेर बांधलेला शामियाना, तिथे अरेंज केलेले खुर्च्या किंवा जेवणासाठी अरेंज केलेले टेबल्स, हे सगळं बघितल्यानंतर खूपच आनंद झाला. मग उतरून पहिलं मी स्वामींचं दर्शनाला आतमध्ये गेलो. मला नेहमी असं वाटतं की प्रत्येकाच्या घरी, प्रत्येक देवळात, मंदिरात स्वामींचं वेगळंच रूप असतं. तुम्हाला एकच रूप कधीच नाही सापडणार. म्हणजे असंच्या असं स्वामी दिसलेत किंवा त्याचं रिप्लिकेशन कधीच नाही. त्यामुळे ती ओढ होती. गेल्यानंतर स्वामींना बघितल्यानंतर बाजूला गजानन महाराजांची मूर्ती, मग शंकर महाराजांची मूर्ती,
आणि हिला ज्यांचे खरं वेध लागले ते आनंद नाथांचे. जे मी पहिल्यांदा आत गेल्यावर मला आनंदनाथ महाराजांची फ्रेम दिसल्यावरच मला इतकं भरून आलं, माहित नाही, मला त्यांना असं आतून खूप त्यांना बघावं, त्यांचं हे बघावं असं इच्छा होते. काकांचं कसं असतं की दर वाढदिवसाच्या दिवशी ते आनंदनाथ महाराजांच्या आश्रमात असतात. सकाळी पहिलं तर तिकडे जायचं आणि नंतर दिवस सुरू करायचा वेंगुर्ल्याला. हा, आणि मग नंतर स्वामींची मूर्ती, त्यांच्या पायाशी गजानन महाराज, शंकर महाराज असतातच सगळीकडे. हे सगळं बघितलं आणि त्यांनी केलेली आरास किंवा ते म्हणजे घर इतकं ते तिकडे छान वातावरण आणि अगदी म्हणजे मला तर आपण माहेरीच गेलो असं वाटलं. असं कुठेच आपण नवीन आलो असं वाटलंच नाही. आपल्याच घरात आपण कसं बागडतो तसं इकडे तिकडे, कुठे इथे बसलं तिथे बसलं, किती ठिकाणी बसून इथे कसा वारा येतो तिथे कसा वारा येतो, सगळीकडे नुसतं छान थंडगार, कुठेच ऊन नव्हतं. आणि त्या वरती त्या सगळ्या त्यांनी पताका लावतात तशा लावल्या होत्या, त्या वाऱ्याने फडफडत होत्या. तर ते पण वेगवेगळे रंग, म्हणजे ते वेगळंच वातावरण, निर्मितीच वेगळी होती. कारण त्यांचं अरेंजमेंट छान असतं, ते प्रॉपर ऑर्गनाइज असतं. बरोबर. मग या सगळ्यांना नमस्कार केल्यावर वळलो आणि मग काकांच्या पाया पडायला गेलो. तर काकांना पाया पडल्यानंतर म्हणाले बस बाजूलाच. मग मी बसलो थोडा वेळ. मग काकांच्या बाजूला एक आराम खुर्ची आहे, म्हणजे मी जसं बसलोय तशी आराम खुर्ची आहे. तर काका मला हळूच म्हणाले, या आराम खुर्चीत खरं तर मला कोणीतरी दिली होती आणि मी बसणार होतो, पण स्वामी म्हणाले माझी जागा आहे. त्यामुळे मग मी त्याही खुर्चीला, जेव्हा जेव्हा मी स्वामींचं दर्शन घ्यायला गेलो तेव्हा काकांनाही नमस्कार केलाय आणि त्या खुर्चीला सुद्धा नमस्कार केलाय. असं करून मग मी थोड्या वेळाने बाहेर आलो. म्हणजे हे जर कोणाला माहिती नसेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की जेव्हा नर्बेला जाणार तेव्हा काकांबरोबर त्या खुर्चीला पण नमस्कार करायला हवा, म्हणून मुद्दामून याचा उल्लेख केला मी. मग त्यानंतर प्रसादाचं जेवण होतं, खूप सुंदर अरेंजमेंट केली होती. पुरणपोळी दिली स्वामींनी आम्हाला. तिकडे गेल्यावर महाप्रसाद होता, पुरणपोळी होती. आणि त्यावेळी त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं तिकडे. त्याच्यासाठी त्याची एक मजा सांगतो तुम्हाला. तुम्ही जेवढा प्रसाद खाल्ला ना ते सगळे व्हॉलेंटियर्सने बनवलेल्या गोष्टी असतात. फक्त कदाचित एक आचार्य असतो, तो फक्त मिक्स करायला येतो, पण भाज्या कापण्यापासून पुरणपोळी, साजूक तुपातले पाकळ्यांचे मोदक वगैरे सगळे, इतक्या लोकांचं जेवण, जेवढे 200-250 लोक जेवण येतात ते सगळं व्हॉलेंटियर्स तिकडे बनवतात. हे जे मी सांगितलं ते दुसऱ्या दिवशी झालं, त्या दिवशी नाही. कारण त्या दिवशी पोहोचल्यावर आम्हाला त्यांनी प्रसादाचं तिकडे जेवण दिलं. आणि सकाळी 7 वाजता निघाला. मी खरं सांगू तुम्हाला, मी सिरियसली सांगू तुम्हाला, त्या स्वामींच्या सानिध्यात राहिल्यानंतर घड्याळ बाप जन्मात बघत नाही. खरं सांगतो. म्हणजे लोक म्हणजे असं ही मला सांगते किंवा कोणतरी सांगतं तुम्हाला डायबिटीस असेल तर तू गोळी बघ किंवा याचं लक्षात ठेव, वेळेचं भान ठेव जेवायला. यांच्या सानिध्यात मला भूक तहान काहीच आठवत नाही. सिरियसली सांगतो, भूक तहान नाही आणि गोळ्या पण आठवत नाही. हो, ते सारखं टोचून सांगायला लागतं तू गोळी घे म्हणून. मग ठीक आहे, पण मी खरंच मला आठवत नाही. म्हणजे त्या दिवशी आम्हाला त्यांनी प्रसादाचं तिकडे जेवण दिलं आणि मग आम्ही गणपतीपुळ्याला हॉटेलवर गेलो. तर 2 हॉटेलमध्ये त्यांनी सोय केली होती. तिथे आम्ही गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि गणपतीपुळ्याचं दर्शन घ्यायला गेलो गणपतीचं. आता गणपतीचं दर्शन घेताना मला एक गोष्ट अगदी आठवली, ती म्हणजे 30 वर्षापूर्वी बहुतेक अप्रॉक्सिमेटली 30 वर्षापूर्वी आम्ही गणपतीपुळ्याला माझ्या एका मित्राच्या लग्नाची पत्रिका ठेवायला गेलो होतो. खोटं वाटेल तुम्हाला, गणपतीचं जे मंदिर आहे ना तिकडनं सरळ बाहेर समुद्राकडे जाण्याचा रस्ता होता. काहीच नाही, म्हणजे आत बाहेर गणपतीला भेटा, नमस्कार करा आणि समुद्राचा डुंबा परत या, त्याला नमस्कार करा, एवढंच होतं. आज हे सगळं बघितल्यानंतर बापरे, एवढी तयारी, म्हणजे आय डोंट नो की मला काही शब्द नाही आहेत. आणि अजून एक गोष्ट गणपतीपुळेच्या देवळात बघितली, म्हणजे गणपतीच्या आधी त्या उंदिराच्या कानात सांगण्यासाठी एक वेगळी रांग. हो, म्हणजे आधी त्याला कानात काय सांगतात देवाच ठाऊक. जर गणपतीला माहिती आहे माझ्या मनात काय, तर त्या उंदराला पण माझ्या मनात काय आहे ते माहिती असायला पाहिजे 100%. मग मी त्याच्या पाठीवरनं हात फिरवला, त्याच्या म्हणजे मस्तकावरनं हात फिरवला आणि सरळ गणपतीला बघायला गेलो. इतकं सुंदर दर्शन ना, की दुसऱ्या दिवशीचा इन्सिडेंट सांगतो, ह्याला मिळता जुळत आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी जेव्हा दुपारी मी
म्हणजे स्नानानंतर गेलो ना, तेव्हा जिथे बसणार होतो तिथे मला एक बेडकी दिसली माझ्या सीटवर. मी तिचा फोटो काढला. तो फोटोचा ट्विच करून बघितला ना, तर एक्झॅक्ट गणपतीपुळ्याचा गणपती आहे ना तसाच आहे. म्हणजे तो आयुष्यभर मी ठेवण्यासाठी तो फोटो हे करणार नाही, काय म्हणतात, डिलीट करणार. ठीक आहे, बॅक टू गणपतीपुळ्याचं देऊळ. मग तिथे त्यांचं नमस्कार वगैरे केला. मग ही अथर्व शीर्षाचं पठण करायला लागली. मी त्यांचा एक वेगळा जप आहे तो करत बसलो. तो झाल्यानंतर आम्ही मग सगळे हॉटेलवर याच्या आधी सगळे बाहेर आले. मग सगळ्यांना तिकडे आल्यावर मोदक खायचे होते. मग तिथे पण एका हॉटेलात ऑर्डर देऊन सगळ्यांनी मोदक खाल्ले आणि मग चालत चालत गप्पा मारत आम्ही हॉटेलवर आलो. हॉटेलवर नेहमी रात्रीचं जेवण रात्रीचं जेवण वगैरे जेवून सकाळी 6 वाजता तयार राहायला सांगितलं होतं समुद्र स्नानासाठी जायला. कारण नॉर्मली सकाळी 7 वाजता एक्झॅक्टली तिकडे डायरेक्ट हॉटेलवरनं डायरेक्ट तिकडे बीच वरती पोहोचतात. सांगायचं अजून एक गोष्ट म्हणजे हॉटेल अतिशय छान होतं. म्हणजे काहीच त्याच्यात उणीवा काढण्यासारखं नाही, मस्त होतं हॉटेल. आणि इतक्या शेवटच्या क्षणी आमची इतकी चांगली सोय झाली ना, एकदम चांगलं स्वच्छ हॉटेल, गरम पाणी व्यवस्थित सकाळी उठल्यावर. कारण आम्ही खूप लवकर उठलो होतो. कोणी 4 वाजता उठलं, कोणी 5 वाजता. कारण आम्ही दोघंच होतो एका रूममध्ये, काही जण रूममध्ये 4-4 जण होती. त्यामुळे कोणी सकाळी 4ला उठलं तेव्हा त्यांनी गरम पाण्याची सोय केली होती. म्हणजे सोय खूपच छान झाली. आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये होतो तिथे ब्रेकफास्ट जेवण नव्हतं. दुसऱ्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो, त्यासाठी सुद्धा बसची सोय होती. मला कुठेच चालणं किंवा काही त्रास नाही झाला. मग तिथे 7 वाजता पोचलो, ब्रेकफास्ट केला आणि मग सगळे जण मिळून आम्ही नरभेच्या समुद्रावर गेलो. नेवरे नावाचा नेवरे बीचवर गेलो. नेवरे बीचवर उतरल्यानंतर सगळंच नवीन. कसं असेल बीच, काय असेल. मग बसमधनं उतरल्यानंतर रस्ता, छोटासा रस्ता आहे. एका वेळी 2 गाड्या ये जा करतील एवढाच रस्ता, डांबरी रस्ता. क्रॉस केल्यानंतर एक असा उतार होता ज्याच्यावर खडी, गवत, रेती आणि मग तुम्हाला नेवरे बीच दिसतो. बीच एवढा स्वच्छ आणि इतका सुंदर ना की म्हणजे स्वामींना कुठं ठेवणार इथपासून माझ्या डोक्यात सुरुवात झाली. मग नंतर म्हटलं कशाला विचार करा. मग बीच बघितला तर उजव्या हाताला सबंध डोंगर, हिरवागार डोंगर आणि बीच मोठाला. आणि समुद्र पण शांत होता, अगदी काहीच नाही. आणि वारा होता छान, म्हणजे खूप बोचरा नाही, छान कमी ऊन होतं. आणि सगळीकडे बायकाच बायका. काही जण बायकांनी एकाच रंगाच्या साड्या नेसल्या होत्या, काहींनी वेगवेगळं हे प्रत्येकीने दागिने. काही जणी फोटो काढण्यात दंग होत्या, काही जणी स्वामींची वाट बघत होत्या, काही जणी आपापसात गप्पा मारत होत्या. हसणं खिदळणं म्हणजे सगळं बघावं, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. पण आणि सगळे स्वामींची आतुरतेने वाट बघत होते की कधी आता पालखीतून स्वामींना आणतायत. पण एवढं सगळं ठरलं असताना पण स्वामींना कुठे ठेवायचं काय हे सगळं तिथले जे सेवेकरी आहेत किंवा मुख्य जे अरेंज करतात त्यांनी इतकं परफेक्ट करून ठेवलं होतं. मग थोड्या वेळाने वाजत गाजत स्वामी पालखीतनं आले. त्यांचं रूप बघितल्यानंतर मला थोड्या वेळ काय म्हणतात भरून आलं एकदम. की प्रत्येक वेळी म्हणजे त्यांना जेव्हा मी स्वामी निवासात बघितलं होतं ते आणि इथे पालखीत बघितलेलं एकदम वेगळे. म्हणजे बारकाईने बघितलं तर खरंच एक्सप्रेशन खूप बदलले होते. बाजूला पादुका होत्या, त्याच्यामध्ये गजानन महाराज होते आणि शंकर महाराज होते. असं करून ती पालखी उभी. पण त्याच्यात मी पहिलीच वेळ होती त्याच्यामुळे मी विचार केला की आपण त्या गर्दीत जाऊन म्हणजे धक्काबुक्की होईल, त्याच्यापेक्षा लांब राहून बघितलेलं बरं आणि सगळा सोहळा पण छान बघता येईल. मग थोड्या वेळाने स्वामींना घेऊन नंतर शंकर महाराजांना घेऊन आणि गजानन महाराजांना घेऊन कोणीतरी पादुका घेऊन सगळेजण समुद्राच्या इथे चालायला लागले आणि थोडे समुद्रात आतमध्ये गेले. साधारण इफ आय एम नॉट रॉंग साधारण गुडघ्यापर्यंत पाणी असेल. आणि मी लांबनच बघत होतो. मग आंघोळ वगैरे त्यांना स्नान वगैरे केलं, पादुकांना पण किंवा त्या दोघांनाही स्नान केलं, गजानन महाराजांना आणि शंकर महाराजांना. आणि मला काय झालं कुणास ठाऊक, जसे स्वामी वळले तसा मी जिथे उभा होतो तिथपासून मी अक्षरशः कोणतरी मला ओढत घेऊन जातं तसा रपारप रपारप चालत गेलो. आणि सबनीस म्हणून होते,
इफ आय एम नॉट रॉंग. तर त्यांचं नाव मला नंतर कळलं, पण त्यांना मी विचारलं मी पादुका धरू का, तर त्यांनी काही न बोलता त्या पादुका माझ्या हातात दिल्या आणि सगळेजण स्वामींना घेऊन किनाऱ्यावर आले. किनाऱ्यावर आले. मी बऱ्याच अंतरानंतर हळूहळू हळूहळू चालत, म्हणजे तिकडे स्वार्थच की आपण कशाला भरभर जा, आपल्याला मिळाले तर आपण पादुका धरूया ना हातात, असं करून मी ते स्वामींना घेऊन किनाऱ्यापर्यंत आलो. तोपर्यंत लाईन लावून अतिशय सुंदररित्या प्रत्येकाला स्नान घालण्याची चान्स मिळत होता. ते प्रत्येकजण करत होते, पण मी पादुका धरूनच होतो. मग थोड्या वेळाने, मी नाव चुकलं नसेल तर ऋषिकेश म्हणून होता, त्यांनी मला सांगितलं काका तुम्ही मला पादुका द्या, आणि मग त्यांनी स्वामींच्याच मूर्तीच्या थोड्या अंतरावर एका आसनावर त्यांना ठेवलं. हे झाल्यानंतर मी अख्खा सोहळा लांब राहून बघत होतो की किती प्रत्येकजण व्यवस्थित येते, प्रत्येकाला चान्स मिळतोय. व्हॉलेंटियरने रिंगण केलं होतं आणि प्रत्येकाला स्वामींना स्नान घालण्यासाठी, म्हणजे त्यांनी एक पाणी भरून ठेवलं होतं आणि मग ह्यांनी सगळ्यांना स्वामींना स्नान घालायचा चान्स मिळाला. म्हणजे मला प्रत्येकाला. वाटत मला वाटत हो. नाही कोणाला चुकलं असेल. हम्म. आता सगळ्यात शेवटी माझा चान्स आला होता. मी सगळ्यांचं झाल्यानंतर मी तिथे सोनालीताईंना आणि शैलेश कीरला विचारलं की मला ना स्वामींना हाक मारायची इच्छा झाली, मी मारू का? तर हो म्हणाले. आणि मग मी पायावर बसलो आणि स्वामींना नेहमी हाक मारतात तशी हाक मारली. ती हाक मारल्यानंतर मला खरंच एवढं भरून आलं की ही एक गोष्ट मला ज्यांनी शिकवली ती अजूनही मी विसरलो नाही आहे. किंवा जेव्हा ते स्वामी मला आज्ञा करतात की हाक मार, तेव्हा मी कुठे आहे काही कसलाही विचार न करता ते त्यांना हाक मारतोच. मग ते झाल्यानंतर मी उठलो आणि मग त्यानंतरचा खरं सांगू मला सोहळाच आठवत नाही की त्यांना कधी पालखीत बसवलं किंवा काय. सगळेजण, मी माझ्याच तंद्रीत की मला हे सगळं मिळालं आहे ह्याच्यातच होतो मी. आणि मी तो समुद्र पण इतका डोळ्यात भरून ठेवला होता की आजूबाजूचा परिसर पण. आणि मग सगळ्यांचं स्नान घालून झालं तेव्हा मग स्वामींना परत पालखीतून हमरस्त्यावर आणलं आणि मग मिरवत मिरवत मिरवत, म्हणजे बायका फुगड्या घालत होत्या, काही जण तुळशीचं हे रोप डोक्यावर घेऊन नाचत होत्या, नंतर पुरुष पण असे, आणि काही जणांनी बरोबर ट्रॅफिकला छान हे केलं होतं, म्हणजे दुसऱ्या बाजूने व्यवस्थित ट्रॅफिक चाललं होतं, काहीच कुठे काही गडबड वगैरे नव्हती. आणि असं करत मिरवत 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 ती बऱ्याच अंतर चालून आल्यावर स्वामींचं निवास आला. मग निवासात स्वामींना काय म्हणतात, स्थानापन्न केलं त्यांच्या जागेवर. नंतर मला आत जाता आलं नाही, पण मी जनरल सांगतो की त्याच्यानंतर अनाऊन्समेंट झाली की ज्यांना पादुका पूजन होतं त्यांचं नाव घेण्यात आलं. मग लॉटरी सिस्टीमप्रमाणे 2 जणांना मूर्ती मिळते, त्या दोघांचं नाव घेतलं. अशा सगळ्यांचं मिळून सोहळा आतमध्ये चालू झाला, पण मी आत गेलो नव्हतो. आणि पण पादुका पूजन त्यांनी माईकवर सगळं आम्हाला ऐकू येत होतं आतमध्ये काय चाललंय ते. मग सगळं ते झाल्यावर त्याच्यानंतर आरती केली सगळ्यांनी मिळून. बाहेर पण लोक खूप उभे होते, आतमधले होते, सगळी आरती झाली आणि मग त्याने महाप्रसादाला सुरुवात केली आणि त्याच वेळी पुस्तक प्रकाशनाचा पण सोहळा सुरू केला. याच्यामध्ये एक वेगळी गंमत झाली. ती म्हणजे एक मुलगा कुठून तरी आला, मला त्याचं नाव माहीत नाही. तो म्हणाला की वाल सोलायचे आहेत, कोण कोण येतंय. तर मी ज्यांच्याबरोबर बसलो होतो त्यांना मी सोडून सरळ भराभर त्याच्या मागे चालत गेलो. माझ्याबरोबर अजून 5-6 जण आलं. मग आम्ही बरोबर त्यांच्या निवासाच्या मागच्या बाजूला, इफ आय एम नॉट रॉंग, एक टाकी आहे, त्या टाकीवर बसून खूप वाल होते. मग तिकडे पण स्वामींचं गुणसंकीर्तन आणि अनुभव आणि खूप काय म्हणतात मजा आली स्वामींची स्तुती करण्यात. ते चालू असताना बाहेर आम्हाला आरती सुरू झालेली कळली. आरती मी म्हटलं इथनं हलायचंच नाही, ही सेवा कंप्लीट झाल्याशिवाय. मग ती सेवा चालू असताना आम्ही आरती तिथे बसल्या बसल्याच घेत होतो. आणि मग बाहेर आल्यानंतर ही म्हणते तसं महाप्रसाद चालू झाला. पण महाप्रसादाच्या वेळी पॅरलली त्यांनी काय अरेंज केलं होतं की काकांचं पुस्तक प्रकाशन होतं. तर पुस्तक प्रकाशनाचा सोहळा चालू केला. मग काकांना ते सरप्राईज असं होतं असं सोनालीताई म्हणाल्या. मग ते पुस्तक कसं
लिहिलं गेलं किंवा कसं त्याचं मुखपृष्ठ केलं. झालं किंवा प्रत्येकाचं स्टेप बाय स्टेप सगळ्यांनी. त्यात कोणाच्या कविता होत्या, कोणाचे अनुभव होते. पण पहिलंच वर्ष आहे त्यामुळे त्यांनी ते थोड्या छोट्या प्रमाणात केलं. आता पुढच्या वर्षीपासून आणखीन ते पुस्तकात ते वाटतं पुस्तक समुद्र स्नान आणखीन त्याच रिलेटेड आहे. मग ते झालं. त्याच्यानंतर मग आभार प्रदर्शन झालं की किती जणांनी या पुस्तकासाठी हातभार लावलाय ते. मग प्रत्येक जण आपापल्या परीने सांगत होतं की हे पुस्तक करताना त्यांना काय काय वाटलं, काय काय अनुभव आले, किंवा काकांसाठी हे का केलं सगळ्यांनी, हे सगळं एकदम व्यवस्थित सांगत होते. मग त्याच्यानंतर आणि वाल सुलतानाची गंमत, वाल सुलताना काका मागेच बसले होते त्यामुळे काका बऱ्याच जणांना दिसले नाहीत. मग सगळे काकांना शोधत होते. मला विचारलं काका कुठे गेले. मी म्हटलं की काका वाल सोलायची सेवा करतात आणि मी इथे आराम करते, कारण मी छान वाऱ्यावर बसले होते. मग कोणीतरी मस्करीत मला म्हणालं तुमची भक्ती बहुतेक जास्ती आहे म्हणून तुम्हाला आराम करायला मिळतोय. पण यांच्याकडून ते तेवढे किती जवळजवळ मला वाटतं 10 किलोच्या वर वाल होते. 5-6 जणांनी सगळे ते वाल सोलले, तिकडची सालं सगळी उचलली, सगळं स्वच्छ केलं आणि मग ते आले. मग मी काकांना शोधलं, अरे बाबा आपल्याला म्हणजे प्रसाद घ्यायचा आपला राहिलाय. मग आम्ही एकत्र बसलो, प्रसाद घेतला. तोपर्यंत पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पण आटपला आणि मग नंतर सगळे भगवती देवीच्या काही मंदिरात वेळ जायची सगळे तयारी जण केली. बसले, आराम केला. कारण बाकीच्यांचे पण महाप्रसादाची टर्न बाय टर्न संपायचं होतं ना, सगळ्यांना मिळायचं होतं. मग ते झाल्यानंतर मग भगवती देवीच्या मंदिराकडे निघालो. तिकडे गेल्यानंतर साधारण एक 50 पायऱ्या असतील, 50-60 पायऱ्या. त्यावर चढून गेलं. मोठं पटांगण आहे, त्याच्यात वडाचं झाड होतं. नंतर कान्होजी आंग्रेंची एक प्रतिमा होती, त्याच्यासमोर दीपस्तंभ होता. आत गेल्यानंतर तुम्हाला एक वाघ, म्हणजे फारच ज्याला आपण इंग्लिशमध्ये फेरेशियस म्हणतो ना, रागावलेला, आणि एक बऱ्यापैकी मोठं पितळेचं कासव होतं. तिथे लिहिलं होतं कृपया हात लावू नये. म्हणून मी दोघांनाही लांबनच नमस्कार केला आणि देवीच्या दर्शनाला गेलो. देवीचं दर्शन झालं, पण तिकडे सेवेकरी बरोबर चला चला सांगत होते. नाहीतर मला जे काय माझ्या डोळ्यात तिचं रूप साठवायचं होतं तेवढं मी साठवलं. आणि मग बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर तुम्हाला मोठा परिसर दिसतो. त्याच्यात ते बुरुज किंवा तो किल्ला होता. त्या किल्ल्यात मला मागच्या बाजूला एक भुयार दिसलं. त्या भुयारात प्रचंड पाणी भरलं होतं. पण मला असा विचार आला की हे भुयार कुठं ना कुठेतरी ओपन होत असणार. आणि हल्ली म्हणजे जोपर्यंत आपण आपलं सरकार किंवा इथे कोण इनिशिएटिव्ह घेऊन करत नाही तोपर्यंत हे नक्की कुठे उघडेल हे माहीत नाही. पण तेव्हा काय विचार केला असेल शिवाजींनी किंवा कान्होजी आंग्रेंनी हे कळायला लागलं. थोडं पुढे गेल्यानंतर त्या बुरुजाची एक वेगळी ठेवण कळली. तिथनं समुद्र कसा दिसतो. तिकडे 3 खिडक्या होत्या. तिकडे बसून बघितल्यानंतर अथांग सागर दिसतो. इतकं सुंदर वाटतं ना बघायला. मग ते झाल्यानंतर मावळता सूर्य बघत बघत आम्ही पुन्हा स्वामी निवासात आलो. आणि मी गेले नाही, मला ते पायच निघेना तिकडून. मला म्हणजे ते वातावरण इतकं छान होतं. आणि त्यांनी काकांनी तिकडे भजन ठेवलं होतं, कोणी गौरव पांचाळ म्हणून. तर खूपच सुंदर त्यांनी अगदी मोजकीच भजनं घेतली. म्हणजे काही माहितीची होती, काही माहितीची नव्हती. पण एकात एक म्हणजे तो अर्धा पाऊण तास जो काय 1-1.5 तास किती जो झाला तो कसा वेळ गेला कळलंच नाही. इतकी सुंदर त्यांनी भजनं घेतली. नंतर फ्रँकली तुम्हाला सांगू ना, जे हे काकूंनी केलं ते बरोबर केलं. रिझन असं की त्या ठिकाणी काकांनी खाली कॉपरच्या प्लेट्स आणखीन तारा वगैरे असं आहे कॉम्बिनेशन लावलेलं, ज्याच्याने तिकडे ती ऊर्जा एकत्रित होते. आता जेव्हा तिकडे स्वामींचा दत्तयाग झाला, जिकडे पादुका पूजन झालं, आरती वगैरे झाली, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते संपल्यानंतर तुम्ही बसलात की तुम्हाला ती रिअलायझेशन होतं की इतकी एनर्जी इकडे साठलेली. सो शी एन्जॉयड दॅट. तुम्ही ते मंदिर बघायला. आणि त्यांनी आम्हाला छान चहा दिला तिकडे हे. आणि मग तिकडे ते कीर म्हणून होते, म्हणजे जिथे ते सगळं तिकडे व्यवस्था बघतात. त्यांनी सांगितलं की हे जे आता गेलेत भगवती मंदिराच्या देवळात, तिथे एक कडा आहे. त्या कड्यावरून शिवाजी महाराजांच्या काळात कडेलोट करायचे, जे
तर तो कडा मला वाटतं बघायला तिथे देत नाही, कारण तिथे एवढा वारा असतो की ते कोणी आपणच त्याचा कडेलो ठेवू शकतो. त्यामुळे पण तो जो अनुभव होता ना, ते भजन ऐकायचा, ते जी तरुण मुलं होती ती त्यांनी इतकं सुंदर, म्हणजे आत्ता कृष्णाची म्हणताना, रामाची म्हणताना, दत्ताची म्हणताना, स्वामींची, म्हणजे इतके एकात एक करून आपल्याला गुंगवून टाकलं ना की विचार करायलाच वेळ नाही मिळाला. आणि इतका जो सकाळपासून म्हणजे थोडी धावपळ झाली, लवकर उठलो, तो शीण पण सगळा गेला. आणि मग त्याच्यानंतर हे सगळे आले. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण दत्तमाला मंत्र आणि नाही, दुसऱ्या दिवशी सगळं झालं. मग आम्ही आलो. आल्यानंतर पण आम्हाला प्रसाद होता, तो घेतला आणि आम्ही पुन्हा हॉटेलवर गेलो. आता दुसऱ्या दिवशीचा म्हणजे परतीच्या दिवशीचा प्रोग्राम असा होता की लवकर निघायचं, चालत गणपतीपुळ्याच्या देवळात पुन्हा जायचं. तसे आम्ही तिकडे पोहोचलो. पुन्हा एकदा गणपती, उंदराचं आणि गणपतीचं दर्शन घेतलं. पुन्हा परत मोदक खाल्ले आणि परत आलो. ते आल्यानंतर मला रात्रीपासून असे संकेत होते की काकांना विचार आणि दत्तमाला मंत्र 11 वेळा आणि घोरात कष्ट 11 वेळा याचं पारायण कर. पण माझं पहिलीच वेळ, म्हणजे मी असं काही सांगितलं तर किती ॲक्सेप्ट करतील वगैरे ह्या भीतीने मी गप्प राहिलो. पण सकाळी असं झालं गणपतीपुळ्यात निघताना की नाही, विचारायचंच काकांना. म्हणून मी आधी गाडीत सगळ्यांना सांगितलं की आपण असं असं करतो, तुम्ही तयार आहात का? तर सगळे एकदम म्हणाले हो तयार आहे. मग म्हटलं पण काका हो म्हणाले पाहिजे. म्हणून जसे आम्ही उतरलो बसमधनं तेव्हा मी पहिलं भरभर जाऊन काकांना म्हटलं की असं असं आम्हाला म्हणायचं आहे, म्हणू का? तो काकांना खूप आनंद झाला. मग बसमध्ये जेवढे जण होते आणि तिथे जेवढे उपस्थित होते, मला आता आठवत नाही किती, पण सगळे जण बसले आणि आम्ही इतक्या स्पीडनी ते म्हणत होतो की अख्खं तो निवास असा एकदम व्हायब्रेट व्हायला लागला आणि खूप आनंद व्हायला लागला. आता ह्याच्यात अनुभव, जे तुम्ही पहिलं शब्द सांगितलात, विचारलात मला की तुला काय अनुभव आला, तर पहिला अनुभव म्हणजे मी जेव्हा त्यांच्यासमोर स्वामींसमोर मांडी घालून बसलो त्यावेळी मला पहिलं काहीही समोर नसताना एक जास्वंदाचं फूल दिसलं. ते फूल उचलून मी ठेवेपर्यंत त्या जास्वंदाच्या फुलाच्या मागे एक मणी मिळाला. म्हणजे ज्या मण्याची माळ स्वामींना घातली त्यातला एक मणी होता. आता तो कुठला मणी मला खरंच माहीत नाही, कारण मी तो वेडेपणा गेला नाही शोधण्याचा. तो मणी आणि ते घेऊन मी म्हणायला सुरुवात केली. माझ्या पाठोपाठ सगळेजण म्हणत होते. हे चालू असताना शेवटचं जेव्हा आवर्तन होतं त्यावेळी तिथे डबल टेपने चिकटवलेलं एक फूल ते खाली पडताना मी बघितलं आणि ते पण मी इथे स्वामींच्या पादुकांच्या इथे ठेवून दिले, एक आठवण म्हणून. ते इतकं चिकट होतं खरं. ते कसं पडलं माहित नाही. म्हणजे आम्ही ते ज्या पिशवीत ठेवलं होतं येताना, त्या पिशवीला ते चिकटून आलं, इतकं ते चिकट होतं. ते स्वामींच्या त्या माळेतून कसं पडलं माहित नाही. नवलच आहे म्हणजे. हो, हा प्रसाद मिळाल्यासारखाच आहे. हो. आणि तो प्रसाद घेऊन आम्ही, म्हणजे ही एक मोठी आठवण की आम्ही तिथे गेलो, त्याच्यानंतर जी काही सेवा केली थोडीफार ती स्वामींना आवडली म्हणून तर हे सगळं दिलं असेल ना. आता ह्या सगळ्या ह्याच्यात एक मोठा अनुभव असा की तिकडे आम्हाला जे जे भेटले त्यांना मी आज भेटतोय असं मला एकदाही वाटलं नाही. आम्हाला दोघांना एकदाही असं वाटलं नाही की आम्ही तिथे नवीन आहोत. म्हणजे असं मनात कधी आलं नाही की आम्हाला ॲक्सेप्ट करतील की नाही, असं काही नसतं. पण तरीही इतकं आम्ही ब्लेंड झालो एकमेकात की आम्हाला खूपच आनंद आला. म्हणजे आणि अजून एक चांगली गोष्ट वाटली की नुसतं माझ्या वयाचे किंवा सिनियर सिटीजन नाही, तर तरुण मुलं सुद्धा स्वामींच्या भक्तीत तेवढ्याच ह्यानी ओतून त्यांची भक्ती करतात. त्याचा मला खूप आनंद आला. म्हणजे खूप ठिकाणी मी गेलो, फिरलो, पण ही सगळी वारी मला खूप वेगळी वाटली एकदम. प्रत्येक माणूस मला पटकन नावं आठवणार नाहीत कारण कलेक्टर, पण मी 100% ओळखीन की आपण वारीत इथे इथे भेटलो होतो म्हणून. इतकी आमची मैत्री झाली. आणि ही भक्तीचीच वारी आहे असं, म्हणजे जसं पंढरपूरला वारकरी जसे ज्या भक्तिभावाने जातात त्याच भक्तिभावाने सगळे होते. आता इतक्या बायका होत्या त्याच्यात, पण इतकी त्यांच्यात सुसंगती होती. म्हणजे बायका म्हटलं की कुठेतरी काहीतरी असतं, असं कुठेच कसल्या गप्पा किंवा काही नाही. सगळ्यांना आखून दिलेली कामं करत होत्या. त्याच्याशिवाय अजूनही आपल्या मनाने कोणी कामं, कुठेच काहीच कमतरता नाही. इतकं म्हणजे स्वामी जे सगळ्यांकडून करून घेतात आणि भरभरून देतात. तसं
प्रत्येकाला स्वामींनी आपापल्या कर्माप्रमाणे भरभरून दिलं. बसमधनं निघताना आणि स्वामींनी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. जेव्हा पण मी समुद्र स्नानाला जातो तेव्हा मला काकांच्याकडे आले, स्वामींच्या घरी तिकडे आलं की गोट्या भेटतात. माझी बायको शोधली, तिला कधीच सापडलं नाही. वैशालीताई आल्या होत्या एकदा, त्यांनी पण शोधलं, त्यांना सापडलं नाही. पण मी गेलो, माझी मुलं गेले, आम्हाला पटपट अशा गोट्या न दिसणाऱ्या, नुसतं पाय ठेवलं, पायाच्या समोर बघतो तर गोटी. हे कोणाला मिळतात माहितीये, आता रागवतील लोक बघतायत. जे रस्त्यावर अगदी खाली मान घालून चालतात ना, त्यांनाच खाली पडलेल्या गोट्या दिसतात. जे इकडे तिकडे बघतात त्यांना गोट्या कशा दिसतील रस्त्यावरच्या? आणि त्या शोधून कधीच मिळणार नाही, कारण मला इतक्या वर्षात एकही गोटी मिळाली नाही जी ह्यांना बरोबर मिळते. आम्ही एकदा इकडे गेलेलो वाईला, माधव दामलेंचं तिकडे वाडा आहे, दामले वाडा. तिकडे उशीर झाला होता म्हणून काकाने विचारलं, म्हणजे आम्ही लोक थांबतो आज रात्री इकडे, कारण तिकडे त्यांच्या राहण्याची पण सोय आहे. तर आम्ही तिकडे उभं होतो तेव्हा त्यांनी ते मंडप, कसं असतं ते मंडपामध्ये जे कापड असतं ना, ते कापड फाटू नये गोट्या बांधतात, ते खोललं आणि ती गोटी आमच्याकडे रोल होतात आली. मग रोल होतात आली, बाजूला काका एक उभे होते. काकाने सांगितलं तिकडे स्वामींच्या चरणाशी ठेव आणि घरी घेऊन जा. त्या रात्री देव माझा चालू झाला. हो, किती छान. हे असं कनेक्शन आहे गोट्यांचं. आधी मला गोट्या मिळायच्या, आता हल्ली रुद्राक्ष मिळतात. हा, त्याच्यामुळे ती पण जमवतोय. मग आता फार सांगत नाही, पण आता गिरनारवर जिथे पुस्तक लिहितोय किंवा गिरनारला मी जाऊन आलो, तर तिकडे पण काय काय मिळाले, त्याच्यात रुद्राक्ष पण आहेत. म्हणजे हे काय माहिती, आपण जेवढं त्यांची सेवा करू ना, त्याचे तुम्हाला प्रसाद मिळणारच. तुम्ही म्हणजे ज्यांना मिळत नाही त्यांची सेवा नाही असं मी बिलकुल नाही म्हणत, चुकीचं विधान होईल मग. पण ते तुम्हाला मिळणार, कारण स्वामींची इच्छा असते. आणि कित्येकदा ते एक संकेत पण असतात, फक्त तुम्हाला संकेत ओळखायला पाहिजे. आता संकेतवर भलतीकडेच जाईल विषय, पण सांगतो की गोटी, स्वामींच्या हातात गोटी म्हणजे अख्खं विश्व आहे. त्यामुळे तुम्हाला गोटी मिळणं म्हणजे, जर तुम्ही परत मागे जाऊन बघितलं तर त्या गोटी मिळण्यानंतर तुमचं विश्व काही ना काहीतरी बदललंय, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे गोटी नुसती मिळालीचा आनंद वेगळा, पण माझं विश्व ह्याच्यानंतर बदलणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला चालण्याची सवय करायला पाहिजे, ही खरं स्वामींचा संकेत असतो. त्यामुळे ती गोटी मिळाली हा आनंद वेगळाच, पण आता येणाऱ्या ह्याच्यात माझे काय बदल होणार आहेत आणि कोण येणार आहे माझ्या आयुष्यात बदल करायला, हे आपल्याला कळणं अगदी गरजेचं आहे. काका, आज तुम्ही आम्हाला वेळेत वेळ काढून दिला तुमच्या बिझी शेड्यूल मध्ये. खूप खूप धन्यवाद. नाही, असं वेळेत वेळ नाही, काय काही आणि ना काही. एकच सांगायचं राहिलं, निघताना काकांनी प्रत्येकाला स्वतःच्या हाताने प्रसाद दिला. आणि मग आम्ही जेव्हा निघालो तेव्हा मी त्यांना म्हटलं की आता माझ्याकडून जे स्वामी लिहून घेत आहेत ते आता पूर्णत्वाला येऊन दे, आशीर्वाद द्या. तर त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला, तर इतकं मला म्हणजे अक्षरशः स्वामींनीच आपल्याला आशीर्वाद दिला असं वाटलं आणि खूप आनंद झाला. आणि तिकडे ते माहिती नाही, आनंदनाथ महाराजांचं पण मला काय वेगळीच ओढ लागली आहे की स्वामी आपल्याकडून काही लिहून घेतील, तर बघूया, स्वामींची इच्छा असेल. ते पण मी त्यांना म्हटलं की तो पण मला आशीर्वाद द्या म्हणून. कित्येकदा ना काका, तिकडे ना परत तिच्या वेळेला प्रवास चालू होणार असतो ना, तिकडे डिले होतो, कारण त्या स्त्रिया आल्या असतात, त्यांना तिकडनं बाहेर निघत नाही. अजून दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे सेम पिंच हिला, जसं मी त्यांना सांगितलं की मी त्यांना माहितीये मी गिरनारवर पुस्तक लिहितोय ते, तर तेव्हा मी पण त्यांना सांगितलं की ते माझ्याकडनं लवकरात लवकर कम्प्लीट होऊन देत, कारण ते एक असाइनमेंट आहे स्वामींची. तेव्हा माझ्याही डोक्यावर हात ठेवल्यावर मला खूप आनंद झाला. आणि कहर एक्सपिरियन्स सांगतो, ज्यावेळी मी बसमध्ये बसलो तेव्हा मी दळवींना विचारलेलं मला आठवतं की साधारण आपण कधी पोचू, तर ते म्हणाले 12:30 वगैरे होतील, कारण मध्ये आपल्याला जेवायचं आहे. तर मला कोणतरी पिकअप करणारा, म्हणजे जिथे सोडणार होते तिथे 12:30ला काही रिक्षा नाही मिळणार किंवा वाहन काही नाही, म्हणजे चालायला खूप अंतर होतं. तर कॉलनीतलाच एक मुलगा मला म्हणाला, काका मी तुम्हाला पिकअप करायला येईन, पण किती वाजता? तर मी म्हटलं 12:30 होतील. म्हटलं ठीक आहे. मग मी जेवायच्या जस्ट आधी दळवींना म्हणालो की आपण जेव्हा माझं घर जवळ येईल तेव्हा मला प्लीज सांगा. म्हणाल नक्की, तू काळजी करू नको, मी नक्की सांगतो. आणि आम्ही निघालो जेवल्यानंतर, आणि तुम्हाला मस्करी वाटेल,
की साधारण अर्धा पाऊण तास झाला असेल आणि ते म्हणाले लाव फोन त्याला. आणि घड्याळ त्यावेळी मी पहिल्यांदा बघितलं तर 10:30 होत आले होते. स्वामींनी 2 तास आधी आणली होती गाडी. मग मध्ये उचलून ठेवली की काय कोणास ठाऊक. हो, आम्ही असंच म्हणतो नेहमी, स्वामींनी उचलून गाडी ठेवली. म्हणजे हा कहर झाला ना, 12:30ची गाडी 10:30 वाजता येते. हो, म्हणजे ज्याला 12:30 वाजता मी बोलवणार होतो त्यात माझ्या मनातलं गिल्ट पण येऊ दिलं नाही स्वामींनी. हे मी सांगतो की हे स्वामींचं प्रेम अल्लोट आहे एकदम. बाकी तुमचे आभार. हो, खरंच तुमचे आभार. मी तर म्हणेन तुमच्यामुळे, म्हणजे स्वामींनी तुमच्या रूपाने येऊन मला तिथे बोलवलं आणि माझी नरभेची वारी झाली. मी काय नाही सांगितलं, मी काकांना सांगितलं काका काय एकटे जाता का, काकूना पण घेऊन जा, हो, पण एवढंच ते कोणीतरी सांगितलं. हो, पण हा निरोप आहे हे कळायला पाहिजे ना. हो. हा त्यामुळे ते स्वामींचा घडलं. निरोप आहे. हो. मी ते हलक्यात घेतलं असतं आणि म्हणाले ठीक आहे, हे म्हणाले काय करायचं, असं मी केलं नाही. हो, मी हे म्हटलं की हा स्वामींचा निरोप आहे. तुमचा फोन ठेवल्याबरोबर 1 मिनिट पण वाया घालवलेलं नाही आणि बरोबरी आली. आणि त्याचं पण तुम्हाला सांगतो की माझ्या बायकोला कोणाचा फोन आलेला की एक सीट खाली आहे, म्हणजे तुमची सीट बुक झाल्यानंतरचं बोलतो ना. मला लक्षात आलं की हे काकांना फोन करायचा आहे, मी तुम्हाला फोन लावला आणि नंतर काकूंचा झाला. हा, तेच हो. सांगतो. पण पण म्हणजे काकूंनी आपली सीट मला दिली, ह्या पण किती मोठेपणा आहे असं. नाही, ह्या एकदम किती छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपण सतर्क राहून ना स्वामींच्या सानिध्यात. हो, हो. हो, आणि अजून एक गोष्ट सांगते की स्वामींचं घर आणि मठ ह्यातला फरक खरंच समजला. मठात गेल्यावर आपण जातो, कुठल्याही मठात गेल्यावर घंटी वाजवली, 5-10 मिनिटं बसलं, काही आपलं म्हणायचं म्हटलं, आपण परत येतो. इथे नाही, इथे स्वामींनी आपल्या घरात सगळ्यांना राहायला लावलं. तिकडे एकदम किती बरोबर. वेळ त्यांच्या सहवासात आम्ही राहिलो आणि तिकडे वाजवायला कुठे घंटी वगैरे नव्हतीच. घरात काही असं आता आमच्या घरी स्वामींचं आम्ही म्हणून आम्ही घंटी लावून घेतली, पण कोणाच्या घरात आपण घंटी वाजवून असं जात नाही. तर अगदी घरात गेल्यावर जसं असतं तसंच एकदम म्हणजे छान. आपण कसं कधी छान पाय सोडून खाली बसतो किंवा असं आरामात आपल्या घरात बसतो, तसं अगदी घरातच गेल्यासारखं वाटलं. आणि खूप आनंद झाला की आत्तापासूनच ऑर्डर लागली की पुढच्या वेळी आपल्याला म्हणजे स्वामींनी बोलवावं म्हणून. मग मी बसमध्ये सगळ्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी जेव्हा आपण जाऊ तेव्हा शेवटच्या सेशनमध्ये आपण पुन्हा हेच पारायण करायचं आणि हे दरवर्षी करायचं न चुकता. का तर याचा सगळ्यांनाच बेनिफिट आहे ना. येणारा काळ खूप घाण आहे, एकदम म्हणजे त्रासदायक आहे. तर निदान आपल्या भोवती एक कवच तरी होऊन देत ना. म्हणजे आपल्या नादाने अजून लोक करतील. निदान आपले स्वामी भक्तां एक दुसऱ्याकडनं हे पारायण जरी आपण करायला लागलो तरी आपल्याभोवती एक स्वामींचा कवच तयार होईल ना. हीच त्याच्या पाठची म्हणजे माझी सगळ्यांना विनंती होती आणि सगळेजण हो म्हणाले. त्याचा मला खूप आनंद आहे. आणि काकांनी पण आम्हाला एवढं आत्मीयतेने बोलवलं. इतकी लोक होती, 100, 150, 200 किती असतील ती, पण त्यात सुद्धा त्यांनी आम्हाला जे प्रेम दाखवलं, म्हणजे आम्हाला ते समजलं, याचा पण खूप आनंद आहे. गंमत म्हणजे एवढ्या ह्याच्यात मी जेव्हा त्यांच्या पाया पडायला गेलो पहिल्यांदाच, तेव्हा मला म्हणाले काय रे पादुका पूजन करतोयस ना. म्हणजे इतकं लक्षात ठेवून त्यांनी, मला खूप आनंद झाला की छोटा प्रश्न आहे अगदी हे नाही, पण मला म्हणजे मी येऊन तुला शिकवण्यासाठी स्वामींची आज्ञा झाली होती, तू ते करतोस, पण त्याचं सातत्य आहे ना. आणि आमच्या त्यामुळे आयुष्याला पण एक वेगळं वळण एकदम. आलं. आता गुरुवार आला की आदल्या दिवशीपासूनच असतं, उद्या लवकर उठायचंय, उद्या पादुका पूजन आहे, असा वेगळाच आनंद असतो. तो हा काकानीच आम्हाला मिळवून दिला. एकदम. नमस्ते. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा